तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये 27व्या राष्ट्रीय युवा महोत्सव या कार्यक्रमाचं उद्घाटन पार पाडणार आहे। या कार्यक्रमासाठी सभास्थळी मोठ्या प्रमाणात युवा गर्दी केल्याचं चित्र आहे। पंतप्रधान या कार्यक्रमाला येत असल्याने सभा ठिकाणी येणाऱ्या प्रत्येकाची कसून चौकशी या ठिकाणी होते। चौकशी करूनच विद्यार्थ्यांना सभास्थळी प्रवेश दिला जात आहे। तर या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे नाशिकचे प्रतिनिधी किरण गोटूर। पाहूयात। आज पंतप्रधान नरेंद्र मोदी नाशिक दौऱ्यावरती आहेत आणि त्यांच्या नाशिक दौऱ्यामध्ये कुठलाही अनुचित प्रकार घडू नये त्यासाठी चोख अशा पद्धतीचं व्यवस्था इथे करण्यात आलेली आहे। या राष्ट्रीय युवा महोत्सवाला विद्यार्थी मोठ्या प्रमाणात आलेले आहेत। त्यांना आतमध्ये घेत असताना अशा पद्धतीनं चेकिंग करूनच सगळ्या विद्यार्थ्यांना आतमध्ये सोडण्यात येत आहे। मोठ्या प्रमाणात हे पोलीस बंदोबस्त आहे। राष्ट्रीय युवा महोत्सवाचा कार्यक्रम या नाशिकच्या तपोवन मैदानामध्ये पार पडणार आहे आणि या कार्यक्रमाला देशभरातून हजारो लाखो विद्यार्थी हे कालपासूनच नाशिकमध्ये दाखल झालेले आहेत आणि आज या कार्यक्रमाचं मुख्य जो आहे तो उद्घाटनाचा कार्यक्रम पार पडणार आहे आणि त्याच कार्यक्रमासाठी विद्यार्थी या तपोवन मैदानामध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी करत आहेत आणि पंतप्रधान असल्यामुळे मोठ्या प्रमाणात सिक्युरिटी जे आहे ते असल्याचं आपल्याला बघायला मिळतोय आणि प्रत्येक विद्यार्थ्याला आतमध्ये घेताना त्यांचं चेकिंग करून पास बघून आणि संपूर्णपणे जे आहे ते प्रिकॉशन इथे नाशिक पोलीस आपल्याला घेताना बघायला मिळतोय। अशा पद्धतीची व्यवस्था हे प्रत्येक गेटवरती करण्यात आलेली आहे। प्रत्येक गेटमधून लोकांना विद्यार्थ्यांना आतमध्ये घेताना अशा पद्धतीनं चेकिंग करूनच त्यांना आतमध्ये घेण्यात येत आहे। पंतप्रधानांच्या उपस्थितीमध्ये या कार्यक्रमाचं जे आहे ते उद्घाटन सोहळा आज पार पडणार आहे। किरण गोटूर, जय महाराष्ट्र न्यूज, नाशिक।